नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे उपयोजित लेखन, यांचं नाव काय? प्रसंग वर्णन. काय नाव आहे? प्रसंग वर्णन. आणि यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. प्रसंग वर्णन हे जे आहे ना तुमच्यासाठी नवीन आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथे काय बघणार आहे की प्रसंग वर्णन पहिले आपण त्यांची परिभाषा बघणार आहे आणि प्रसंग वर्णन मध्ये काय आहे ते पण आपण बघणार आहे. तर तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या. जिथे जिथे तुम्हाला नाही कळणार किंवा नाही समजणार आहे तर तुम्ही पुन्हा पुन्हा विचारू शकता. कळलं? हो. कारण की जेव्हा तुम्ही विचारणार आहे तेव्हाही तुम्हाला कळणार आहे. कसं होऊन जातं ना, कोणकोणते विद्यार्थी असं असतात ना की त्यांना असं वाटतं की मी का सांगू, टीचर मला सांगणार की तुला एवढंच नाही येतं का? तर याप्रमाणे असं नाही असतात. कारण की जेव्हा तुम्ही बघणार किंवा बोलणार आहे तेव्हा तुम्हाला अजून समजणार आहे. असं नाही की तुम्हाला नाही समजत आहे, तुम्हाला कळत आहे, परंतु त्यावरती तुम्हाला अजून असं कसं पण प्रश्न होते की असं कसं करायचं. तर हा सगळं तुम्ही मला विचारू शकता. कळलं? हो. परंतु जेव्हा मी बोलत आहे तेव्हा नाही तुम्हाला कुठे नाही समजला तर तुम्ही काय करू शकता की टीचर हा मला नाही कळलं, तर तेव्हा मी तुम्हाला सांगणार. तुम्ही परत परत मध्यातून बोलता तेव्हा टीचरला पण नाही छान वाटते आणि जे मुले आहेत त्यांना पण नाही. खरंच सांगितले की नाही मी विद्यार्थी? हो. तर चला आता आपण बघणार आहे यांची परिभाषा की कसं प्रमाणे यांची परिभाषा तुम्हाला दिलेली आहे. बघा. जो कुछ हमारी आंखों के सामने घटित होता है, जे काही पण आपल्या डोळ्यासमोर घटित होऊन जात आहे, उसे देखकर उसका वर्णन करना प्रसंग वर्णन कहलाता है. त्यांना बघून त्यांचा वर्णन करणारा हा प्रसंग वर्णन असंही बोलून जात आहे. प्रसंग की भाषा सरल एवं सजीव होनी चाहिए. प्रसंग याची भाषा जी आहे ते सरळ एवं सजीव होणार पाहिजे. नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. प्रसंग यांची भाषा सरल किंवा सजीव होणार पाहिजे. प्रसंग का वर्णन करते समय लेखक के भाव एवं विचारों में उसकी निजीपन झलकता है. जेव्हा प्रसंग यांच्या वर्णन आम्ही करत आहे, त्यावेळ लेखकचा भाव किंवा त्यांचा विचार किंवा त्यांचा निजीपन झलकत आहे. एक बात बहुत ही महत्वपूर्ण होती है. एक जी बातमी आहेत ही खूपच महत्वपूर्ण आहेत की भाव एवं विचार में तारमय बना रहना चाहिए. भाव किंवा विचार मध्ये तारमय म्हणजे एकही सारखा तारमय बनून जाणार आहे. और प्रसंगानुरूप वर्णन करना चाहिए आणि त्याबद्दल तुम्हाला प्रसंगानुरूप म्हणजे प्रसंग यातून नरूप करून जाणार चाहिए किंवा वर्णन करणार पाहिजे. कळलं की नाही? सांगा. नीटप्रमाणे ऐकून घ्या. नाही कळालं आहे तर पुन्हा सांगून काय पुन्हा सांगू एकदा? नाही, मी नाही सांगणार. चला सांगते. तर तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या हा. बघा. जो कुछ हमारी आंखों के सामने घटित होता है, जे काही पण आपल्या डोळ्यासमोर घटित होऊन जाणार आहे त्यांना बघून त्यांचं वर्णन करणाऱ्या प्रसंग वर्णन असंही म्हणतं. प्रसंग वर्णन यांची भाषा खूपच सरळ किंवा खूपच सजीव होणार पाहिजे. जेव्हा आपण प्रसंग वर्णन करता त्यावेळ लेखकाचा भाव एवं त्यांचा विचार आणि त्यांचा निजीपण आम्हाला झलकत आहे. एक बात खूपच महत्वपूर्ण होती की भाव एवं विचार त्यांचा तारमय बनून जाणार आहे आणि त्यांच्या प्रसंगानुरूप कसा वर्णन करून जात आहे ते पण आपल्याला पाहायचं आहे. कळलं आता? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा. आता तुमच्या जवळ मी पहिला नमुना पत्र दिलेले आहे. तर त्यांना कसं प्रमाणे करायचं आहे ते पण तुम्ही बघून घ्या. पहिला तुमचा प्रश्न काय आहे ते आम्ही बघणार आहे. बघा. कूड़ेदान से कूड़ा आसपास फैला हुआ है, उसी में कुछ आवारा कुत्ते तथा अन्य जानवर घूम रहे हैं, साथ ही साथ गाय प्लास्टिक की थैलियां चबा चबा कर खा रही है. तर हा तुमचा जे प्रसंग वर्णन आहे त्यांच्या पहिला प्रश्न दिलेला आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि समजून घ्या. कळलं? कारण की मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे हे तुमच्यासाठी खूपच नवीन आहे. त्याबद्दल तुम्हाला लवकर नाही कळणार आहे. तर तुम्ही जेव्हा नीटप्रमाणे ऐकणार आहे तेव्हाही तुम्हाला हा सगळं व्यवस्थित कळणार आहे. तुमचा प्रश्न काय आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. कूड़ेदानमध्ये आसपास फैलणाऱ्या कूड़ा त्याच्यामध्ये काही आवारे कुत्ते जे रोडवर राहतात ते आवारे कुत्ते आणि अन्य जानवर जे आहे प्राणी जे आहे ते फिरत आहे आणि साथ ही काही गाय जे आहे ते प्लास्टिकची थैली
चबाचबावून म्हणजे चबून चबून खात आहे. तर याप्रमाणे हा जे कूडेदान आहे ते तिथे तो कूडेदान ठेवलेला आहे, परंतु त्या कूडेदानचा कचरा तुम्ही काय नाही उचलत आहे, यांचा हा पहिला प्रश्न आहे. तर चला बघून घ्या यांचं उत्तर आपण कशा प्रमाणे लिहिणार आहे. बघा, आता तुम्हाला काय करायचं, हे तर झाले, पण यांचा मागे अजून तुम्ही काय लिहिणार किंवा काय करून घेणार आहे ते तुम्हाला करायचं आहे. तर चला यांचं मागे आता आपण काय लिहिणार आहे ते बघून घ्या. बघा, यह दृश्य देखकर मुझे ऐसा लगा कि किसी ने मुझे बिजली का झटका दे दिया. हा दृश्य पाहून मला असं वाटलं की कोणीतरी मला बिजली यांचा झटका दिलेला आहे. कारण उफ, ये भूमि प्रदूषण और साथ में जानवरों के जीवन के साथ ये बहुत बड़ा घातक खिलवाड़ है. इथे काय म्हणालाय का हा जी भूमी जे आहे ते खूपच प्रदूषणातून भरलेला आहे आणि त्यामध्ये जे जानवर आहे त्यांच्या जीवनातून काही खूपच खतरनाक किंवा भयानक घातक खिलवाड करत आहे. कारण की हा जे कूडेदान आहे ते इथे ठेवलेला आहे. आपण मनुष्य आहे, आपल्याला कळतं की आपल्याला हा कचरा आहे आपल्याला कुठे टाकायचं, परंतु हे जे प्राणी आहे किंवा पशु आहे किंवा जानवर आहे यांना नाही ठाऊक हा की हा कचरा आहे, त्यामध्ये आपला जेवण शोधत आहे. तर हा जे खूपच मोठा किंवा घातक खिळखाव खेळत आहे ते आपल्यासाठी नाही आहे. इसके लिए मानव ही जवाबदेह देह है, यांच्यासाठी मनुष्य किंवा माणूस ही जवाबदेह आहेत. वह ही अपने घर का कूड़ा कूड़ेदान में न फेककर उसके आसपास फेकता है. ते आपला स्वतःचा जे कचरा आहे ते आपल्या कूड़ेदानमध्ये नाही टाकत आहे, ते इथे किंवा तिथे फेकत आहे किंवा रोडावर टाकत आहे. इसमें बेचारे जानवरों का क्या कसूर, यामध्ये जे बिचारे जानवर आहेत किंवा जे प्राणी आहेत त्यांचा काय कसूर आहे, प्रश्नचिन्ह. आणि इथे तुम्हाला प्रश्नचिन्ह का लावलेला आहे, कारण की हा प्रश्न विचारत आहे त्याबद्दल इथे प्रश्नचिन्ह लावलेला आहे. वे तो खाने की चाह में कुछ भी मिल जा रहा है. जानवरला कसं आहे ना की त्यांना खायचं म्हणजे खायचं आहे, त्याबद्दल त्यांना काहीही भेटत आहे ते खाऊन जात आहे. उसे खा लेते हैं आणि त्यांना खाऊन जात आहे. गाय को तो भारतीय संस्कृती में माता कहते हैं. गाय यांना भारतीय संस्कृतीमध्ये आपण आई असंही म्हणतं. कळलं हो. वह बघा, वह खाने के लिए चारा ना मिलने के कारण प्लास्टिक की थैलियां चबा चबा कर खा रही है. त्यांना जेवण करताना जेवण नाही मिळत आहे, नाही भेटत आहे, त्याबद्दल ते प्लास्टिकची थैली त्यांना चबून खात आहे. हाय रे मेरा गोपालक देश. इथे काय म्हणाले, हाय रे माझा गोपालक देश. हमारे देश में स्वच्छता अभियान पर ढेर सारा रुपया खर्च हो रहा है. आमच्या देशावर किंवा आमच्या देशासाठी स्वच्छता अभियान यांचे खूपच पैसे आपण वाया घालत आहे किंवा खर्च करत आहे. काय करत आहे, खर्च करत आहे. लेकिन क्या फायदा, परंतु यांचा काय फायदा, कारण की हा आतापर्यंत रोडवर कचरे जे इथे तिथे टाकलेला आहे. जब तक लोगों की मानसिकता में परिवर्तन नहीं आएगा तब तक कुछ नहीं हो सकता. जेव्हापर्यंत लोकांची मानसिकता याबद्दल परिवर्तन नाही येऊ शकता त्याबद्दल कधीही काहीही नाही आपण करू शकतो. कूड़ेदान के आसपास से कई लोग आते जाते हैं. कूड़ेदान यांच्या जवळ खूपच लोग इथे तिथे जात आहे. कूड़ा कई दिनों तक एक जगह पर सड़ने से दुर्गंध आती है. हा जे कचरा आहे ते किती दिवस इथे आहे त्याबद्दल तिथे सड़न पैदा होता है आणि त्यांचं बदबू येत आहे, जिससे कार्बन डाइऑक्साइड जैसी गैसों में वृद्धि हो रही है. त्यासाठी कार्बन डाइऑक्साइड यांच्या जे गैस आहे त्यांच्यामध्ये वृद्धि होऊन जात आहे. पृथ्वी के तापमान में बढ़ोतरी हो रही है आणि पृथ्वीचे जे तापमान है त्यांच्या खूपच बढ़ोतरी झालेली आहेत. अतः पर्यावरण को शुद्ध बनाने के लिए समाज व सरकार दोनों को अपने कर्तव्य का पालन करना चाहिए. आणि इथे काय म्हणाले आहे की पर्यावरण यांना शुद्ध ठेवण्यासाठी किंवा शुद्ध करण्यासाठी समाज किंवा सरकार हा दोघांनाही आपल्या कर्तव्याचं पालन करायचं आहे. कळलं हो. आता आपण दुसरा पाहणार आहे. दुसरा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. तर दुसरा प्रश्न काय आहे बघून घ्या. जब मैं पहली बार विमान में बैठा था तब परिचारिका ने मेरी बेल्ट बांध दी. जब विमान गति पकड़कर ऊपर की ओर उड़ा तो पेट में अजीब सा अनुभव होने लगा. तर हा जे प्रसंग वर्णन करायचा आहे तुम्हाला अशा प्रमाणे करायचा आहे आणि इथे मी अजून दिलेले आहे, तर चला वाचून घ्या. ये तो मेरी पहली विमान यात्रा थी. हा माझी पहिली विमान यात्रा होती.
मैं अपने दोस्तों के साथ घूमने के लिए देहरादून जा रहा था. मी आपल्या मित्रासोबत फिरायला कुठे जाणार होता? देहरादून इथे झालेला होता. जैसे जैसे विमान आकाश की ओर बढ़ रहा था, जैसे जैसे विमान आकाशात ओर वाढत जात होता, वैसे वैसे मेरा संपूर्ण शरीर रोमांच से भर उठा था. तसंच माझ्या जे संपूर्ण देह आहे, शरीर म्हणजे देह आहे जे रोमांचमध्ये भरून झालेला होता. मुझे पल भर के लिए लगा की अब मैं कुछ खैर नहीं. मला खूपच वेळसाठी असा लागला होता की माझा आता खैर नाही आहे. मैंने स्वयं ही मृत्यू के घर में प्रवेश कर लिया. मी स्वतः ही मृत्यू याचा घरी प्रवेश केलेला आहे, कारण की त्यांना विमानमध्ये नाही आवडत होता. लेकिन ऐसा कुछ भी नहीं था, परंतु ऐसा काही पण नहीं होता. मेरे मन में ऐसा विचार आना स्वाभाविक था. माझ्या मनात असा विचार येणारा स्वाभाविक होता, क्योंकि मैं पहली बार विमान में बैठ रहा था. कारण की मैं पहिला वेळ विमान मध्ये बसलेला होता. मैंने खिड़की से बाहर सुहावना दृश्य देखा. मी खिडकीते बाहेर खूपच सुहावना दृश्य पाहिले. त्यानंतर मला असं वाटले की एकदा तरी विमानाला बसायचं हवे. बादल बहुत पास से उड़ रहे थे. जे बादल आहे ते खूपच जवळच उडत होते. खिडकी से धरती की ओर मेरी नजर गई. आणि तेवढ्यात खिडकी, जे खिडक्या आहे त्याचा धरतीवर माझी नजरे गेली किंवा दृष्टी गेली. मैंने देखा पेड़ मकान सड़के बहुत ही छोटे छोटे दिखाई दे रहे. मैंने काय पाहिले की जे वृक्ष आहे, जे मकान आहे, जे सडके आहे ते खूपच लहान लहान मला दिसत आहे. थोड़ी देर के बाद नीचे सर्वत्र पानी ही पानी दिखाई देने लगा. थोडाच वेळच नंतर खाडी आम्ही पाहिले की खूपच पाणी पाणी आम्हाला दिसत होते. अब मुझे सुखद अनुभूति होने लगी. आणि त्यानंतर मला काही सुखद अनुभूति आलेली होती. यात्रा करते समय मुझे ऐसा लगा की विमान आकाश में एक जगह पर रुका है. जेव्हा मी यात्रा करत होते, मला असं वाटलं की विमान जे आहे ते आकाशात मध्ये एका जागा थांबलेला आहे. काय आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी की जेव्हा विमान आकाशात फिरत होता तर मला असं अनुभूती आले की ते एक ठिकाणी उभे आहेत. पर ऐसा नहीं था. पण असा काही पण नहीं होता. वो मेरा भ्रम था. हा माझा भ्रम होता. थोड़ी देर बाद हल्के से झटके के साथ विमान ने धरती को छुआ. थोडा वेळ नंतर ही ते खूपच हलकेतून झटकतून विमान एक धरतीला सोन झाला. और मेरी पहली विमान यात्रा सुखद अंत हो गया. आणि माझी जी पहिली विमान यात्रा होती त्याचे सुखद अनुभव मी पाहिले आणि मला खूपच छान वाटले, असं त्यांनी सांगितले आहे. तर याप्रमाणे इथे मी 2 नमुना तुम्हाला दिलेले आहे प्रसंग वर्णनचा. आता अजून मी तुम्हाला एक प्रश्न देणार आहे, तर तुम्ही घरी बसून त्यांचा निर्माण करायचा आहे किंवा त्यांच्या कशाप्रमाणे तुम्ही करणार आहे हे तुमच्यावर आहे. तर चला बघून घ्या त्या प्रश्न. बघा, इथे मी तुम्हाला 2 गृहपाठ दिलेले आहे. किती? 2. मी तुम्हाला वाचन करून देणार आहे. तर याबद्दल याचा अजून तुम्हाला काय लिहायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. कळलं? बघा. पहला क्या है, मैं ट्रेन का सफर कर रहा था. सामने की सीट पर एक महिला यात्री अपनी 2 लड़कियों एवं लड़के के साथ बैठी थी. इतने में आइसक्रीम वाला आया. महिला ने सिर्फ लड़के के लिए आइसक्रीम खरीदी. लड़किया के मांगने पर उसने उनको मारा पीटा. तर याबद्दल तुम्हाला काय करायचं, एक ट्रेन यांच्या सफर करण्यात आहे आणि समोरच्या सीटवर एक महिला यात्री आणि त्यांचे 2 मुली आणि एक मुलगा आहेत. ते सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे बसलेले आहे आणि त्या वेळेही एक आईस्क्रीमवाला आलेला आहे आणि महिला यांनी काय केलं म्हणजे स्त्री यांनी काय केले, फक्त मुलालाही आईस्क्रीम दिले आणि मुलीला नाही दिले. मुली जेव्हा मागितले तेव्हापर्यंत पण त्यांना नाही दिले आणि त्यांना खूपच मारपीट केली. तर याबद्दल पुन्हा मागे काय लिहायचं आहे तुमच्यावर आहे. तुम्ही बघून घ्या, समजून घ्या आणि लिहून घ्या. कळलं? हो. आता आपण दूसरा पाहणार. दूसरा बघा, मैं चर्चगेट स्टेशन से बाहर आया तब मैंने देखा कि कई युवक युवतियां जंक फूड के दुकान के आसपास खड़े हैं होकर पिझ्झा बर्गर खा रहे हैं. मी चर्चगेट या स्टेशनतून बाहेर आल्या. मैंने पाहिले की किती किती युवक युवत्या म्हणजे खूपच मुलगी मुलगा जंक फूड हा दुकानातून आसपास उभे होऊन तिथे पिझ्झा किंवा बर्गर खात आहे. तर याप्रमाणे अजून काय लिहायचं हे तुमच्यावरती आहे. तर तुम्ही करून घ्या, कारण की हा तुमचा गृहपाठ आहे.
तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो, की कशाप्रमाणे हा जे प्रसंग वर्णन आहे ते आपल्याला करायचं आहे. जी आजची बातमी आहे, जी आपल्यासाठी खूपच होऊन जात आहे. जेव्हा कोणत्याही दुर्घटना झालेल्या आहे, त्याबद्दल तुम्हाला कुठे लिहायचं आहे, कशाप्रमाणे लिहायचं, हा सगळं तुम्हाला मी इथे दिलेले आहे आणि इथे तुम्हाला मी 2 गृहपाठ दिले आहेत, ते पण तुम्ही लिहून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.